जुना जालन्यात गोवंश हत्येच्या संशयावरून राडा, बजरंग दलाचे ठिय्या आंदोलन, महापालिका परिसरात मांस आणून आंदोलन, आरोप प्रत्यारोपानंतर जुना जालन्यातील मटण मार्केटवर मनपाची कारवाई सुरू. जुना जालना भागात गोवंश हत्या होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर बजरंग दल आणि गौरक्षक कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले. यावेळी खाटीक समाजातील नागरिक आणि बजरंग दल कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्यानंतर वादाचं रूपांतर राड्यात झाले. पोलीस कर्मचारी घटनास्थळी उपस्थित असतानाही खाटीक समाजातील काही नागरिकांनी बजरंग दल कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचा आरोप बजरंग दल कार्यकर्त्यांनी केलाय. या घटनेनंतर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गोवंशांचे मांस महापालिका परिसरात आणून ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी पोलीस प्रशासन आणि महापालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. माध्यमांशी बोलताना बजरंग दल कार्यकर्त्यांनी आरोप केला की पोलिसांसमोरच कार्यकर्त्यांवर तीक्ष्ण हत्यारानं हल्ला करण्यात आला. मात्र संबंधितांवर कोणतीही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली नाही. गोरक्षकांनी पोलीस प्रशासनाला माहिती देऊनच कारवाई केली जात असल्यानं अशावेळी पोलिसांनी गोरक्षकांचं संरक्षण करणं अपेक्षित असल्याचंही त्यांनी सांगितलंय. दरम्यान ज्या ठिकाणी गोवंश हत्या होत असल्याचा आरोप करण्यात आला ती जागा महापालिकेच्या मालकीची असल्याचा दावा बजरंग दल कार्यकर्त्यांनी केला. त्यामुळे संबंधित ठिकाणी सुरू असलेल्या कथित मटण मार्केटवर महापालिकेनं तातडीनं कारवाई करावी आणि हे बांधकाम जमीनदोस्त करावे अशी मागणी करण्यात आली. दूसरी बात, जो महानगर पालिका है जो हर बारी बोलती है कि हम अतिक्रमण हटाएंगे, लेकिन महानगर पालिका की जगह पे वहाँ कत्लेआम गौवंश की हत्या चालू है। वो जो बाजार जो भरता हुआ छोटे मोटे दुकान है वो सिर्फ महानगर पालिका के, तो महानगर पालिका भी इसमें शामिल है। क्या महानगर पालिका को हफ्ता जाता तो इसकी चौकसी होने को ना, अगर हफ्ता नहीं जाता तो महानगर पालिका ने जेसीबी से कार्रवाई करने को ना, ये हमारे सभी गौरक्षकों की मांग है। गौ माता के सम्मान में, गौ माता के सम्मान में महानगर पालिकेचं करायचं काय? महानगर पालिकेचं करायचं काय? मैं घोषणा में ऐसा मौजूद देता है कि पिछले 1 साल से भी महानगर पालिका यही बोली कि हम सब अतिक्रमण तोड़ेंगे, जहाँ जहाँ गौवंश की हत्या होती है वहाँ जेसीबी घुमाएंगे, लेकिन अभी तक ऐसी कोई भी कार्रवाई हुई नहीं और आज हमारे गौरक्षक के ऊपर हमला होगा। तो इसका कहीं ना कहीं जवाबदार महानगर पालिका है और जालना कदीम पुलिस स्टेशन भी इसकी जवाबदारी लेने को अर्जुन ढाळे। तसेच या ठिकाणी कारवाई होत नसल्यानं महापालिका प्रशासनाच्या भूमिकेवरही कार्यकर्त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून यामध्ये आर्थिक देवाणघेवाण होते का अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली आहे. मात्र या आरोपांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी महापालिका परिसरात मांस आणून ठिय्या आंदोलन केल्यानंतर महापालिका प्रशासनानं तातडीनं हालचाली सुरू केल्या. जुना जालना भागातील संबंधित मटण मार्केट तोडण्याची कारवाई महापालिकेनं सुरू केली आहे. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या देखरेखीखाली अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू आहे.